नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात मोठा आधार स्कॅन्डल। या आधार स्कॅन्डलची सखोल चौकशी करावी, वाजेद असलम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची आधार कार्डची तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष वाजेद असलम यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्याकडे केले आहे। त्याबाबतचे सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील खासगी शाळेतील विद्यार्थी संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत असताना अचानक विद्यार्थी कसे काय वाढले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तसेच संच मान्यता शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये हजारो शिक्षक हे विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने अतिरिक्त होत असताना अचानक संच मान्यता दुरुस्तीच्या नावाने जिल्ह्यामध्ये खेळखंडोबा सुरू झाला आहे। परराज्यातून म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटक राज्यातून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणून या संच मान्यता 2022-23 मध्ये सुधारणा करून शेकडो शिक्षक अतिरिक्त होण्यापासून वाचवण्यात आले आहेत। शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतेक शाळांनी हे प्रताप केलेले आहेत असे समजते आणि यात महत्त्वाचे म्हणजे या आधार घोटाळ्यामध्ये काही अधिकारी व कर्मचारीही शाळांना भरपूर साथ देत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे। छत्रपती संभाजीनगर व जिल्ह्यातील खासगी शाळेतील पटसंख्या कमी असलेल्या शाळा शहरात अनेक होत्या, परंतु छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जे अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यात मराठी प्राथमिक खासगी शाळेतील 35 शिक्षक आणि उर्दू शाळेतील 9 शिक्षक अतिरिक्त झाले आहेत। यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उर्दू माध्यमिक शाळेत एकही शिक्षक अतिरिक्त झाले नाही असे कळते। या आधार घोटाळ्यामध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड परराज्यातून कोणी आणले, कसे आणले, तसेच एक आधार किती रुपयात खरेदी करण्यात आले याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे। सरळ प्रणाली हे फक्त महाराष्ट्र राज्यासाठी कार्यान्वित असल्याने हे आधार घोटाळा करण्यास एकदम सोपे झाले आहे आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार व इतर काही राज्यातून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणून सरळ प्रणाली टाकून विद्यार्थी संख्या वाढवण्यात आली आहे। म्हणून या सर्व प्रकरणाची ऑक्टोबर 2012 मध्ये महसूल विभागामार्फत पडताळणी करण्यात आली होती। त्याच धर्तीवर त्याच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तपासून त्याचप्रमाणे विद्यार्थी आहे किंवा नाही आधार संख्याप्रमाणे प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी संख्येवर हा मोठा आधार घोटाळा सर्वांसमोर येईल। म्हणून या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर राजद्रोह किंवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महसूल विभागामार्फत 3 दिवसीय आधार कार्ड तपासणी मोहीम भरारी पथकामार्फत शहर व जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार कार्ड बाबत चौकशी व्हावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। निवेदनाची प्रत कार्यवाहीस्तव राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महामहिम राज्यपाल, शालेय शिक्षण मंत्री तसेच विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक पुणे व शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले आहे। त्यामुळे आता ह्या शाळांवरती काय कारवाई होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।